जाऊयात क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये, क्रिकेटच्या रंग संग्रामामध्ये, जिथे जिंकण्याचा आनंद, हारण्याची भीती, या दोघांच्या मध्ये आपली बिचारी खेळपट्टी. जाऊयात कमेंट्री बॉक्स मधून, होईल काउंटडाऊन तिथून चालू. थँक्यू. थँक्यू किरण, अत्यंत महत्वाचा खेळ आहे. काउंटडाऊन या ठिकाणी लगेच घेतोय. मॅच सुरू करायचं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. मॅच की तरफ बुक करते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. फायनलचा मॅच. खाते उछालता, गेंद को खेल दिया, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. इस ओवर का आगाज दमदार, रन मिलेंगे 4. वरती इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं फायनलच्या मॅच मध्ये भव्य स्वागत करत असताना रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल 4 आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पाटील यांचं 5 वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण होणार का आपल्याला पाहायचं. बंटी आहेत गोलंदाजी मार्क वरती. हो, खोलात टाकलाय. परफेक्ट यॉर्करचा वापर. डीप मध्ये फिल्डर अगदी शॉर्ट स्क्वेअर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि तिथे सिंगल कम्प्लीट असताना 5 धावा वरती आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. मॅनेजमेंट गुरु सागरदादा पाटील यांची कल्पकता आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आदर्श स्तंभ दीपकदादा लोखंडे साहेब आणि बाबासाहेब बागरशेठ. खरंच कौतुक करायला गेलं ज्या पद्धतीनं कराड तालुका प्रीमियर लीग 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या सागरदादा पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. साईडला खेळलाय, फटका तर छान खेळलाय. आउटपुट थोडंसं स्लो झालंय, त्यामुळे चेंडू थांबवला जाईल. अत्यंत महत्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं आशिष आणि अविनाश माझ्याबरोबर आहेत. कराड तालुका प्रीमियर लीग किरण देखील आहे. महत्वाचं म्हणजे काय तर नवी मुंबईचे मोठं आता सागरदादांना आपण पाहू शकता. ही संपूर्ण स्पर्धा कराड तर बघते, त्या पलीकडे आपण बघितलं तर नवी मुंबईचा प्रत्येक माणूस या स्पर्धेशी जोडला गेलाय. ही सर्वात मोठी गोष्ट कराड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सुरेख चेंडू आहे, बंटी आहे मैदानावरती. अतिशय धोकादायक गोलंदाज रोहित पाटील 5 वरती घेतो. अजिक 2 वरती धावसंख्या 7. बंटी आता इथे मैदानाच्या आतमध्ये वाजवेल का फलंदाजाची घंटी आपल्याला पाहायचं आहे. कारण आणखीन एक सुंदर डॉट बॉल आपण पाहतोय. गौरव शेवळे आपण कुठे असेल तर प्लीज संपर्क साधायचा आहे. 4 बॉलचा खेळ संपला. 7 धावा वरती आहेत. फटका फसलाय, बॉल हवेत. डीप मध्ये फिल्डर बॉलच्या खाली पोहोचणार नाहीयेत, दूर वरती राहिलेत आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फायनलच्या मॅचचा दुसरा चौकार. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता. टायमिंग चांगलं नव्हतं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि ही एक मोठी चूक झाली. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्यामुळे 4 धाबांची भर पडली. 4 धाबा इथे आलेत. ऑन साईडला पुलचा फटका, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. फायनलचा मॅच अतिशय महत्वाचा मॅच आहे. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होते. 2 धाबा आरामात पूर्ण होतील आणि डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर देखील होईल. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होईल. फायनलचा मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत. बिन बाद 13. रोहित पाटील करतोय 5 वरती, अजिंक्य 8 वरती बॅटिंग करतोय. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि परत येऊया. टीम साई दीपक फायटर संघासाठी बिनबाद 13 धाबा. कोणताही धोका आतापर्यंत पत्करलेला नाहीये. संयमाने क्रिकेट दाखवलंय. अजिंक्यने हात खोललेले पाहायला मिळालेत आणि बंटीच्या गोलंदाजीवरती 13 धाबा बनवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि थोडी नशिबाची साथ देखील मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. फक्त दोन्ही संघांना विनंती असेल फेअर क्रिकेट खेळायचंय. जी तुम्हाला निर्धारित षटकं दिलेली आहेत त्यामध्ये वेळ अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबई पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट कराड तालुका प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा पंचवार्षिक 16 आणि हा क्रिकेटचा उत्सव आहे.
काय जबरदस्त वातावरण, मान्यवरांची मांदियाळी हलगी वाजते, दुसऱ्या बाजूला फटाक्यांची आतषबाजी होते, प्रेक्षकांची तुफान गर्दी झालेली आहे, मैदान सजलं गेलंय. अगदी प्रोफेशनल व्यावसायिक स्पर्धा आणि स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. रोहित पाटील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 2 मध्ये अजय मोहिते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणारा. हो, स्विचिटचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल, प्रचंड वेगाने टाकलेला बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला. इस ओवर की अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद थी. नॉन स्ट्राइकर पर रन लेना चाहते थे, लेकिन अब देखिए दूसरी तरफ ताली की आवाज आ रही है, दूसरे डगआउट की तरफ ताली की आवाज आ रही है. शिव प्रेमी के भी समर्थक है, साई दीपक फाइटर के भी समर्थक है. दोनों तरफ समर्थन मिलेगा अच्छे क्रिकेट के लिए. आयकॉन वर्सेस आयकॉनचा सामना. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आणि त्या ठिकाणी मोठी विकेट. रोहित पाटील तंबूच्या आश्रयाला पहिला विकेट, पहिला गडी बाद. धाव संख्या 13 वरती पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतो. जो दबाव झाला ना, त्या दबावाला कुठेतरी रोहित पाटील इथे आपल्याला पाहायला गेलं तर जुगारता आलेलं नाहीये. क्या बात है, क्या दृश्य है. और फाइनल का मैच है तो माहौल बिल्कुल कमाल का हो गया. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं. गेंदबाजी में गेंदबाज अपने बॉलिंग मार पर अजय अगर लगातार 3 विकेट लेते तो 1000 का इनाम है. रिवर्सिव खेलना चाहते थे, हल्का सा अपील. अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है, कोई नुकसान नहीं है. फिलहाल स्कोर रुका हुआ, रन संख्या 13 पर. अजय सटीक गोलंदाजी करतायत. तेजस गारेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय विराज मस्कर यांच्याकडून. ते कॅश प्राइज आपण सामना संपल्यानंतर स्वीकारायचा आहे. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने अगदी पुश करू आणि खुश रहो. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. लगातारचे 4 डॉट आणि त्यानंतरचा हा सिंगल धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय मी म्हणेन या बॉलवरती आणि हलक्या हाताने ढकलून दिलाय. एक धाव मात्र नक्की घेतली. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 14 या धाव संख्येवरती. पूर्णपणे जबाबदारी आता अजिंक्य जाधव आणि सिद्धार्थ वरती असेल. आणि मागील मॅच मध्ये देखील चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, मिड ऑफ नव्हता आणि बॉल अगदी गोळीच्या वेगाने निघून चाललाय. बस काय बाबा, खेचल्यात इथे 4 धावा. येतोय KTPL चौकार. गाडी घुंगराची आली. अजिंक्य 12 पर के अंदर सिद्धार्थ मैं कहूंगा इनको सिद्धार्थ खिलाड़ी है, लेकिन इनका राज रहा है, खुद को वो साबित किया है. बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है. जब रोहित का विकेट गिरता है तो सिद्धार्थ ने खुद को साबित करते हुए अच्छा कंट्रीब्यूशन दिया है. बेहतरीन बल्लेबाजी. मुझे याद है 24 रन बनाए थे रोहित ने, उनका विकेट गिरा और उसके बाद में 50-50 ओव्हर में इन्होंने मैदान के अंदर आग लगाई थी. टीमला सांभाळलेलं सुद्धा आहे. जेव्हा आक्रमण पाहिजे तेव्हा आक्रमण सुद्धा केलंय. मॅचला जेव्हा थांबवायचं तेव्हा धाबा सुद्धा थांबवलेल्या आहेत. म्हणजे संघनायकाने जी जबाबदारी या खेळाडूवरती दिली आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली सुरुवात आपण मी म्हणेन दोन्ही टीमच्या माध्यमातून झाली आहे. पुढचा बॉल बंटीच्या माध्यमातून सिद्धार्थसाठी रनअप मध्ये थोडासा अडथळा मात्र निर्माण होतोय, परंतु यावेळेस चेक केलं गेलंय. ये फाइनल का दबाव भी है क्योंकि फाइनल का मैच है, दर्शक काफी संख्या में मौजूद है, समर्थन आपको मिलेगा, उम्मीदें बहुत ज्यादा है. बंटी अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. फ्रंटलाइन गेंदबाज, पहले ओवर में इन्होंने 13 रन खर्च किए थे. क्रुशियल ओवर है बंटी का. उल्टा ऑफ स्टंप के बाहर गेंद, लो फुल टॉस गेंद, वाइड यॉर्कर डालने की कोशिश. ये मौका था सिद्धार्थ के बल्लेबाज और सिद्धार्थ जो बीच मैदान पर इनके लिए, लेकिन ये मेरे हिसाब से खुशी थी
खुशी आपकी लाई थी, फुल टॉस गेंद था, उसके ऊपर आपने प्रहार नहीं किया, ये बिंदी गेंद है. बंटी खूप चांगली गोलंदाजी करतोय. वाईड यॉर्करचा मारा मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटरला थांबवत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि स्विंग अँड मिस डॉट बॉल. टप्पा पुढे ठेवला होता यावेळेस अगदी आपण पाहिला हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ओव्हर पिच चेंडू होता बीट करून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही बीट करून पाठीमागे गेलाय. हाही बॉल आलाय डॉट बॉल. 2 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. 2.2 सेकंड झाले. टीमची धावसंख्या साई दीपक फायटर संघ 18 या धावसंख्येवरती खेळतोय. बंटीचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सिद्धार्थसाठी फटका फसलाय उंच पुरा गेलाय. कॅचेसचा कॉल. ओ माय गॉड. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे आणि जीवदान प्राप्त झालंय सिद्धार्थला. आज कळलं असेल IPL मधचा जो फायनल असतो किंवा वर्ल्ड कप मधला फायनल असतो त्याचा दबाव किती असतो. आज मैदानावरती काय घडतं, किती चुका होत आहेत, हा दबाव आपण या ठिकाणी जाणवत असताना बघा काय घडलंय. झेल सोडला गेला, थ्रो करत असताना पुन्हा एकदा थ्रो चांगला नव्हता. बरंच काय बॅट्समनने चूक केली तिथेही या ठिकाणी आपण बघू शकता दबाव दबाव या ठिकाणी. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 जिंकायचं आहे आणि विजय आणि पराभवामधलं जे अंतर असतं अर्थात अतिशय महत्वाचं म्हणजे त्या भावना असतात त्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात. 19ला 1 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जीवनदान मिळालंय. आता जिंकत स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. बिग हिट झालाय. डिस्टन्स पाहावं लागेल आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. लगातारचे 2 कॅच ड्रॉप होत असताना मंगेश यांच्या हातामधून हा कॅच धरतीला जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पॉट नाना ने कैच छोड़ा है, क्या करे तो क्या करे. स्पॉट नाना ने कैच छोड़ा, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. महत्वाची कॅच होती. ही कॅच होणं कुठेतरी महत्वाचं होतं. उंची जास्त लांबी कमी मिळाली होती. नानाकडनं चुकी झाली आहे आणि ही चुकी भरपूर महागात ठरू शकते. पुन्हा एकदा जीवदान प्राप्त केलंय. संधी निर्माण केली जाते सर परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. और स्पॉट नाना का स्पॉट भी चेंज हो गया. मिड विकेट पर थे वो फ्लाइंग स्लिप की तरफ यहाँ फील्डिंग में बदलाव किया गया. मजा आएगा. स्कोर 21 1 विकेट के नुकसान पर. 4 बॉलचा खेळ संपलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये मिळालेल्या जीवनदानाचा फायदा कसा घ्यायचा हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि अजिंक्यने ठोकलाय लगेच सिक्सर. बघा हे ऍक्शन रिप्ले आहे. हा ऍक्शन रिप्ले आहे. कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र हा षटकार आला. शॉर्ट बॉल होता पूल केला. शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल होता ना सादाबाद षटकार. शानदार स्ट्रोक बल्ले के बीचों बीच. कैमरा बल्लेबाज के ऊपर नहीं रहेगा, स्पॉट नाना के ऊपर, उनके ऊपर कैमरा रहेगा क्योंकि आपने कैच छोड़ा उसके बाद भी ये सिक्सर आ गया. तो ये कैमरा जो है ना कैमरामैन उनकी तरफ लेके जाएंगे. 27 पर 1 तीसरा ओवर आखिरी गेंद शेष है. अजिंक्य 20 पर खेल रहे, बहुत महत्वपूर्ण पारी. बंटी अपनी बॉलिंग वापस तैयार है. ऑफ के बाहर गई थी, खूबसूरत स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेल दिया. लगा पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. 3 ओवर का स्कोर अगर टोटल देखे 3 ओवर 28 1 विकेट के नुकसान पर. टीम मीटिंग करू नका, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय. फायनलचा मॅच आहे. दोन्ही संघांनी 4 क्रिकेट खेळायचे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 28ला 1 आहे. चर्चा सुरू राहील. आम्ही व्यासपीठावरती मनापासून अधिक स्वागत करतो. भाईंदर पोलीस कार्यरत सर्वांनी आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दादा. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी महत्वाचं योगदान दादांचं नेहमी राहतं. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. काही महत्वाचे सन्मान या अतिथी कक्षामध्ये अनिलजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते आज व्यासपीठावरती आमची चॅलेंज 50-50 ओव्हर आता इथे पाहायला मिळेल. आमचे समाजसेवक सन्माननीय मनोजी सोनवणे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये आदरणीय अनिलजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते करतोय. क्रिकेटसाठी खूप महत्वाचं योगदान राहतं दादांचं. कोपरखेनेमधील बॉक्स क्रिकेट असो किंवा ओव्हरऑल स्पर्धा असतो, खेळाडू एकत्र येतो क्रिकेटच्या माध्यमातून. यासाठी क्रिकेटला नेहमीचं योगदान दादांचं राहिलं. आदरणीय मनोजी सोनवणे साहेब यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर बचपन से मित्र मंडळाचे सर्व आदरणीय पप्पू पवार साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही इथे घेत आहोत. आदरणीय पप्पू पवार साहेब यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. काही अतिथींचे आम्ही सन्मान घेत आहोत. पुढील कार्यासाठी त्यांना बाहेर जायचं आहे, यासाठी त्यांना थोडंसं आपण फ्री हँड करत आहोत. दिलगिरी व्यक्त करतो. मात्र काही महत्वाचे सन्मान आम्ही त्या पूर्ण करत आहोत.
जेवणजी महाडिक साहेब विनंती करेल आपलाही सन्मान आम्ही इथे करत आहोत. त्याचबरोबर सर्वांनी सचिनजी मस्के पाटील साहेब भाईंदर पोलीस कार्यरत मी विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही इथे करत आहोत. थँक्यू सो मच. आपण लगेच मॅचच्या दिशेने आपण वळत आहोत. फायनल मॅच चालू आहे आणि अप्रतिम समालोचनही त्याच्या माध्यमातून चालू आहे. तर आनंद घेऊयात मैदानामधल्या क्रिकेटचा आणि समालोचनाच्या आवाजाचा. थँक्यू. शुक्रिया किरण. ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, लाजवाब स्ट्रोक है, चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा 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 शानदार छक्का. सलग 3 बॉल 3 शेतकऱ्यांसाठी सुरेश माटेकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. 28 इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची किंमत आता वाढेल या मॅच मध्ये. 28 धाबा धावपलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. अगदी आपण पाहिलं तर 10 बॉल 27 270च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग या मॅच मध्ये करताना पाहायला मिळतात. शानदार बल्लेबाजी बिल्कुल अभी तक रही है अजिंक्य द्वारा. कमाल का खेल इनका रहा है. फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं बीच मैदान पर करार तालुका प्रीमियर लीग 2026 और चौथा ओवर प्रगति पर स्कोर हुआ 34-1. ये चांद है, ये चांद जो बिल्कुल आप देख रहे हैं. जो मेहमान आए ना आपके कारण इस टूर्नामेंट को 4 चांद लगे हैं. खूबसूरत नजारा. कैमरामैन कमाल कर रहे. करार तालुका प्रीमियर लीग 2026 अजिंक्य प्लेइंग ऑन 27. शुभम का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है और इस ओवर में पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर बिंदी है. ऑन साइड पर पुल किया, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर 35 1 विकेट के नुकसान पर. लेकिन ये 50-50 ओवर है तो अभी तक 3 गेंदों में 7 रन. अमीना बहुत बहुत ही महत्वपूर्ण ओवर शुभम के लिए है, बहुत महत्वपूर्ण ओवर सिद्धार्थ के लिए है, बहुत महत्वपूर्ण ओवर अजिंक्य के लिए. कांटे की टक्कर यहां भी देखने का मौका मिलेगा. चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंज केलं जात आहे आणि इथून धावा बनतील का हे मात्र बघायचं की कमबॅक होईल गोलंदाज. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. थोडासा मनगटाचा वापर केला. अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने फटका सजवलाय आणि या बॉल निघून चाललाय. टप्पा 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 घेत बॉल सीमा पार. कराड तालुका प्रीमियर लीग घेतोय चौकार. कर दिस घास को आग लगाते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई. लॉन्ग बॉडी लाइन के बाहर 4 ओवरों के लिए चौके के साथ आंकड़े बदलते हुए और 10 का टारगेट आपने पूरा किया है. इस ओवर की अगली गेंद बाहरी किनारा, भागे का सहारा, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. साई दीपक फाइटर के खेमे में तालियों की आवाज आ रही है. तालियां बज रही है. बजेगी सिटी, बजेगी ताली. दर्शक नहीं होंगे बोर और ये लगा 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 शानदार 4. वाह, डगआउट मध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर उत्साहाचं वातावरण मात्र पाहायला मिळत आहे. सूर्यवंशी साहेबांना मात्र दाखवलं जात आहे आणि काय डान्स त्यांचा पाहायला मिळतोय, सेलिब्रेशन पाहायला मिळतंय चौकाराच्या माध्यमातून. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत. चान्स, विकेट. ओ माय गॉड. ओ युटी आउट. तू चौकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळू शकतो. त्याचं प्रति उत्तर दिलं या बॉलच्या बाबतीत शुभमने. फलंदाज बाद. क्रूशियल विकेट मिला लेकिन सिद्धार्थ आज पारी बहुत ही बढ़िया रही है. ये दर्शक देखिए क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परमाने. करार तालुका प्रीमियर लीग 2026 का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. दर्शक काफी संख्या में मौजूद. इस ओवर में फिर भी विकेट गिरने के बाद बल्लेबाजों ने मेला लूटा है. इंपॉर्टेंट ओवर था. 15 रन इस ओवर में आए और कुल मिलाकर 21 रन 22 रन आपको मिलेंगे. 22 रन. तो सिद्धार्थ की पारी, सिद्धार्थची इनिंग भावानं तुम्हाला आवडली असेल ना तर मनापासून टाळ्यांचा गजर करा. अजिंक्यला चांगली साथ दिली आणि त्यामुळे या ओव्हरमध्ये अत्यंत महत्वाच्या 15 धाबा, एकूण 22 धाबा आल्या. 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43-2 स्थिती आहे. 43-2.
आकडे बदलतील का बघूया. 50 धावा दाबल का वरती, 50-2. त्याचबरोबर या कॅच साठी महावीर हॉस्पिटलचे डॉक्टर सचिनजी लोखंडे साहेब यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक आलं या कॅच साठी. वा, काय अप्रतिम कॅच होती. 4 षटकांचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 50 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चॅलेंजिंग ओव्हर भरपूर महत्वाचा होता. आता स्लॉगिंग षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज झालाय. पहिला बॉल अजिंक्य जाधव साठी. पहिला बॉल हलक्या मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न, फ्लिप केलाय, बॉल पाठीमागे चाललाय, पॉइंट रिजन मध्ये अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळतोय. पहिली धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा डगआउट मध्ये झालाय. कराड दक्षिण रहिवासी संघ मुंबई पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2026 चा अद्भुत थरार फायनलचा मॅच. 2 दिग्गज संघ मैदानावरती, शिवप्रेमी आणि साई दीपक फायटर. ही रंगत आपल्याला बघायला मिळेल, लज्जत बघायला मिळेल. आणि आता प्रोजेक्टचा स्कोर 63 दाखवतोय. अत्यंत महत्वाचा षटक है. रविराज गोलंदाजी मार्क होती. रविराज अपने बॉलिंग मार्क पर तैयार, सामना करने के लिए अजिंक्य 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फ्लैग पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी है, लॉकअप पर खिलाड़ी, नॉक ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, स्क्वायर लेग पर खिलाड़ी. फाइनल का मैच है. पहली पारी आप देख रहे हैं. अजिंक्य के ऊपर सबकी निगाहें. बहुत ही बेहतरीन प्रदर्शन. ऑफ टॉप के बाहर गेंद ऑन साइड पर खेल दिया, ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. 5वां ओवर प्रगति पर है. अविनाश स्कोर 53 पर 2, 53 2 विकेट के नुकसान पर. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉल मध्ये 3 धाबा खर्च केल्यात. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, त्यामुळे कोणाची नस कुठे दाबले, किती त्रास होतो हे माहिती आहे. त्यामुळे खूप चांगली गोलंदाजी 2 बॉलवरती रविराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जी हाँ, कमजोरी का पता तो होना चाहिए. ताकत और कमजोरी का पता तो होना चाहिए, तब जाकर बात बनेगी. स्कोर 53 पर 2. जयदीप ऑन दी स्ट्राइक. तिसरा बॉल. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग थोडंसं आपण पाहिलं तर खराब होतं. डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रचंड वेगाने धावलेत. जयदीप इंटरेस्टेड आहेत आणि नॉन स्ट्रायकर इनला फेकी. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अजिंक्यचा नकार. योग्य वेळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव मिळते. रविराज का ये बहुत अच्छा ओवर है. अभी तक 3 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए हैं. और जब अविनाश आप देखते हैं कि आखिरी ओवर चल रहा है ना, तो बल्लेबाज दे दनादन बल्लेबाजी करते हैं, लेकिन इस मुकाबले में रविराज बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 54, 2 विकेट के नुकसान पर. फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और ओ माय गॉड, मोए 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 गेंद चली गई थर्ड मैन बॉडी लाइन के बाद. 4 रन. नशिबाचा 4 या ठिकाणी मिळतोय. आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेला 4 धावा मिळत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावा कशा येतात महत्वाचं नाहीये, या मॅच मध्ये धावा येणं खूप महत्वाचं, कारण एका धावेला सुद्धा आता महत्व आहे. जी हाँ, ये फाइनल का मुकाबला. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो वह जंजीर बन जाती है. मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है. ये जो 1 2 4 जितने रन आएंगे ना, दे ऑल काउंट होने वाले हैं. स्कोर 58, 2 विकेट के नुकसान पर. 4 बॉलचा खेळ संपला. 58 धाबा, 2 गडी बाद झाले. आता गोलंदाजी मार्कवरती रविराजने 8 धाबा खर्च केलेले आहेत. 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एकदा शरीरावरती बॉल आदळला. शफल केलं होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आडव्या बॅटने आणि त्यानंतर पंचांचा इथे लेग बाईचा इशारा. सिंगल मिळते. सिंगल नंतर 69 धावसंख्येवरती धावफलक. पहली इनिंग आखिरी गेंद. स्कोर 59, 2 विकेट के नुकसान पर. अजिंक्य 35 पर खेल रहे, जयदीप 1 पर. रविराज इस ओवर में चौका जो आया था, मेरे हिसाब से उनकी कोई गलती नहीं थी. बहुत अच्छी गेंदबाजी रविराज ने की है. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 बहुत ही शानदार आयोजन. पहली पारी की आखिरी गेंद. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ पर खेल दिया, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. आखिरी गेंद पर विकेट. रविराज को सफलता मिली है और 5 ओवर के बाद स्कोर है 59, 3 विकेट के नुकसान पर. 60 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 60 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है वो आने वाला वक्त बताएगा. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर अंपायर मी विनंती करेल सन्माननीय सूर्यकांतजी आढाव सर आणि त्याचबरोबर धनंजयजी कोळी सर, आपण दोघांनी यावं. आदरणीय सन्माननीय स्पर्धेचे आधारस्तंभ दीपकदादा लोखंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही दोन्ही अंपायर्सचा सन्मान चिन्ह देऊन घेत आहोत. खूप छान अंपायरिंग राहिली. आदरणीय सन्माननीय सूर्यकांतजी आढाव सर आणि त्याचबरोबर धनंजयजी कोळी सर या दोन्ही पंचांचा आम्ही सन्मान घेत आहोत. थँक्यू सो मच. तुमचं सहकार्य, तुमचं खऱ्या अर्थानं 2 दिवस असलेलं योगदान या स्पर्धेसाठी भरपूर महत्वाचं राहिलं. हा सन्मान तुमचा आणि तुमच्या कार्याचा, हा सन्मान तुमच्या आतापर्यंतच्या घेतलेल्या मेहनतीचा. धनंजय कोळी सर, आपणही यावं.
आदरणीय पंचांचा आपण सन्मान करत आहोत. मित्रांनो, मैदानामध्ये दिवसभर खेळणं वेगळं, दिवसभर उभं राहणं हे वेगळं आहे आणि खऱ्या अर्थानं अंपायर्सनं क्रिकेटसाठी योगदान दिलंय, यासाठी हा सन्मान घेतला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज आशिषजी चोरगे सरांना आपण ऐकलं. मी आशिष सर विनंती करेल, आपण या आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज आशिष चोरगे सर यांचा आणि कराड तालुक्याचा हक्काचा आवाज. आज आशिष चोरगेचा उल्लेख करत असताना कराड तालुक्याचाही उल्लेख केला जातो. हे असतं एखादा खेळाडू, एखादा समालोचक फक्त पुढे जात नाही, तर तालुक्याचं नाव घेऊन तो पुढे जात असतो. शेळकेवाडी गावाचा तो सुपुत्र आहे. त्याचबरोबर आज आवाज आपल्याला ऐकायला भेटला. अभिराज पुकळे सर विनंती करेल, आपण या आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. काही सन्मान आम्ही महत्वाचे अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अभिराजजी पुकळे सर, खूप छान मराठी भाषा, जबरदस्त आवाज. एखाद्या आवाजामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने दम हवाय तो दम संपूर्ण या समालोचनाच्या माध्यमातून आणि कॉमेंट्री समालोचनानं क्रिकेटनं दिलेला खूप चांगला मित्र आहे एक. थँक्यू सो मच. हा सन्मान तुमचा, तुमच्या कार्याचा. मी विनंती करेल दादा आपण बसून घ्यावं. थँक्यू. क्या गेंदबाज करेंगे, शिकार या बल्लेबाज करेंगे, बल्ले बल्ले. आप देख रहे कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026 का ग्रैंड फिनाले और इस मुकाबले में प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान की ओर आ रहे हैं. बहुत मजा आएगा. पहली पारी में शानदार बल्लेबाजी अजिंक्य द्वारा. मैदान के अंदर कल्याण घोरपड़ी और उसके साथ अगर देखें तो शशि साटम, दोनों अनुभवी अंपायर. और बल्लेबाज तैयार है पलटवार करने के लिए. कौन करेगा वार, कौन करेगा पलटवार, बेसब्री से हम कर रहे हैं दोस्तों आप सभी का इंतजार. कौन बाइक लेके जाएगा, कौन चैंपियन बनेगा, सब सवालों के सारे सवालों के जवाब जो है ना आपको मिलने वाले हैं और मजा भी आएगा. अभिराज, आपका स्वागत है कॉमेंट बॉक्स में. और दूसरा पड़ाव बहुत महत्वपूर्ण रहेगा. जीतने के लिए 60 रनों की जरूरत है और आपको 12 के अवसर से रन बना. 30 गेंदों में 60 रनों की जरूरत है. मैच में आएगा मजा. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा बनवायच्या आहेत. जर सुरुवात चांगली झाली तर या मॅच मध्ये मजा येईल. एक चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायचा आणि प्रेक्षकांना पाहायचा तो सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. कारण 60 धाबा बनवायच्या आहेत आणि सलामीची इम्पॉर्टंट जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय मोहित आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कराड दक्षिण रहिवासी संघ नवीन मुंबई नवा अध्याय सुरू झालाय. तर दुसऱ्या बाजूला कराड तालुका क्रिकेट असोसिएशन तुमचंही कौतुक आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मॅनेजमेंट गुरु कमिशनर सागरदादा पाटील, दीपकदादा लोखंडे साहेब आणि बाबासाहेब बागल आपल्या संकल्पनेमधनं कराड तालुका प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरताना आपल्याला बघायला मिळते. ही स्पर्धा एका उच्च शिखरावरती, यशस्वीच्या उच्च शिखरावरती नेऊन ठेवण्याचं काम आपण केलं. सिद्धार्थ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, शेवटचा डाव आहे, शेवटचा अध्याय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुरू करूया. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सिद्धार्थ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. ऑफ के बाहर हवा में गेंद और ये क्या छूटा, क्या छूटा. आज क्या छोड़ने का आपने बिल्कुल बार बार पहली पारी में भी वही हुआ था, दूसरी पारी में वही हो रहा है. यहाँ भी पॉइंट पर क्या छूटा है जीवनदान बल्लेबाज को. दारू सोडा, नशा सोडा, पान सोडा, तंबाखू सोडा, पण क्रिकेट मधले कॅच नका सोडू. त्रास होईल आणि तो त्रास होताना पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती जीवनदान इथे मिळत असताना बॅटर अजय मोहितेला पाहायला मिळतंय. जी हाँ, अजय मोहिते बहुत डेंजरस है, बहुत डेंजरस है. उनका कैच आपने छोड़ा है. और फिलहाल अजय मोहिते इस वक्त स्ट्राइकर एंड पर. सिद्धार्थ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. जीवन दादानंतर पुन्हा एकदा तयार आहे स्ट्रायकर एंडला. हो, पुन्हा एकदा इनसाइड आउट पॉवर प्लेला आपण इथे पाहिलं गेलं तर भेदत असताना बॉल अगदी आपण पाहिलं गेलं तर 2 धाब्यांसाठी आपल्याला पाहायला मिळतो. 2 धाबा धावफलकावरती मिळतील आणि 2 धाब्याने धाबांचा अकाउंट ओपन होईल. इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए है. फाइनल जीतना तो चाहेंगे, चैंपियन बनना चाहेंगे कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026. और दर्शक काफी संख्या में मौजूद है. अजीत मोहिते 2 पर खेल रहे हैं. सिद्धार्थ एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, 2 यंग स्टार. इस वक्त सिद्धार्थ अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. हवा में खेल दिया. टाइमिंग, टाइमिंग, प्रॉपर टाइमिंग. 1 बॉल के अंदर बाउंड्री रन के बाहर जाती हुई 4 रन. मच नीडेड बाउंड्री.
मध्ये आपण पाहूयात सरळ हाताने या ठिकाणी आपण पाहिलं तर सरळ बॅटने सी दी बॅट नो बकमास अगदी बॅटचा फेस ओपन केला सरळ बॅटने जिथे क्षेत्र खाली होतं ते क्षेत्र निवडत असताना अगदी आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्रायकरला अजय सज्ज आहेत. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचाकडे जरूर अपील करतायत आणि पंच इथे कळवतात इट्स द फेअर डिलिव्हरी. अजय मोहिते बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, ये क्रिकेट के परमाने, क्रिकेट के दीवाने आप देख रहे हैं, चेहरे पर मुस्कुराहट है, फाइनल का मुकाबला देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं. इनके बिना टूर्नामेंट सफल नहीं हुआ, नहीं होगा. ये आप हैं तो बिल्कुल यहाँ 4 चांद लगे हुए हैं. सिद्धार्थ अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. पकाते उछाल मिला, खिलाड़ी बहुत दूर है डीप एक्स्ट्रा कवर पर, तो कम से कम 1 रन लेने का मौका मिलेगा इस सिंगल के साथ. स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल कुल मिलाकर 7 रन स्कोर बोर्ड पर है. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा महत्वाचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आतापर्यंत हात खोलू दिलेले नाहीयेत गोलंदाज सिद्धार्थ जाधवच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. फायनलच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने कॅप्टनला गोलंदाजी हवी होती त्या धाटणीची त्या ताकदीची गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. शेवटचा महत्वाचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील. हो 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 इथे अपील केली आहे आणि इथे पाहिलं गेलं तर पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षय शिर्के 0 धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळतात. बड़ी मछली जाल में फंसी है. फिलहाल ये कैच देखिए, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा. 7 रन 1 विकेट के नुकसान पर. छोड़ना है तो छोड़िए तंबाकू, बीड़ी, सिगरेट, और लेना है तो लीजिए विकेट. विकेट लेना बहुत जरूरी है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत बेहतरीन गेंद थी. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर छेड़छाड़ी करने का प्रयास किया गया, बाहरी किनारा लगा और विकेट कीपर तो रोहित है. रोहित का मतलब ये मोहित है, मोहित कर रहे हैं हमके लिए, हमारे लिए. बहुत बढ़िया, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में रोहित द्वारा. विकेट मिला. और हमेशा मैंने देखा है अभिराज, खास करके जब सिद्धार्थ गेंदबाजी करने के लिए आते हैं, बल्लेबाजी करने के लिए आते हैं, तो कंट्रीब्यूशन बहुत अच्छा होता है. बहुत बढ़िया प्रदर्शन. 1 ओवर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. डीजी मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, चर्चा जारी रहेगी. गरज पहिलं षटक इम्पॉर्टंट टाकलंय, महत्वाची विकेट घेतली सिद्धार्थ जाधवने आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर तेजस गारे आक्रमणासाठी जाणले जातात, विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात आणि ते आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 24 बॉल 53 धाबांची गरज. सामना जिंकण्यासाठी कोणाचं स्वप्न पूर्ण होणार इथे पाहायचं आहे. 5 वर्षाचा संघर्ष आहे रोहित पाटीलचा. इथे संघर्षाला यश मिळणार का हे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. नक्कीच चॅम्पियन कोणता संघ होईल याच्याकडे प्रत्येकाच्या नजर आहेत, परंतु हा प्रेक्षक वर्ग, प्रेक्षकांची गर्दी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लाखों अरमानों को चलकर हमने ये शौक पाला है, कोई पूछे तो बता देना, ये खिलाडी सारे क्रिकेट के दीवाने है. या सर्व क्रिकेट रसिकांचा आम्ही नेहमीच ऋणी आहोत. पुढचा बॉल अजिंक्य जाधव. ओहो, कट केलाय, इनफिल्डच्या वरून उडवलाय. पॉइंटला बॉल थांबणार नाहीये आणि हा बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. ये दिल मांगे मोर आ देखा 4 चौकार. ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी जगह मिला रूम और मचाया धूम. खूबसूरत स्ट्रोक ओवर द टॉप. मैग्निफिसेंट बैटिंग. ये कमाल के खिलाड़ी है. शानदार प्रदर्शन इस प्रतियोगिता में इनका रहा है. गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग पर अजिंक्य. स्कोर 11 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. ओह, टपकाते गेंद लेग स्टंप के बाहर चली गई है. अंपायर वाइड बॉल का इशारा कर रहे हैं, तो अभिराज गेंद दोबारा डालनी पड़ेगी अजिंक्य को. अजिंक्य ने बल्लेबाजी बहुत बढ़िया की, लेकिन अजय मोहिते के ऊपर आज कैमरा रहेगा. ये ट्रम्प कार खिलाड़ी है. स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. 60 रनों का लक्ष्य है. जबरदस्त बैटल मैदान के अंदर. मुंबईचा वडापाव क्रिकेटमध्ये 1 धाव आणि घरामध्ये मोठा भाव. एक धाव तुम्ही खर्च करू शकणार नाही आपण त्याच्या स्वरूपामध्ये. बॅटची आतली कड घेतली त्यानंतर बॉल वेस्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती आहे. ऑफस्टिकच्या जवळून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त गोलंदाजी. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळतोय हा बॉल. डॉट बॉल येतोय. प्रेशर आहे, फायनलची मॅच आहे आणि हा प्रेशर बिल्डअप करण्याचं काम हा गोलंदाज करतोय. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले समोरच्या दिशेला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर आहे
फिल्डर आहे, चुकी होते आणि चुकीचा भुर्दंड मात्र भरावा लागतोय. इथे आलाय जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार गेलाय. पुन्हा एकदा तेच गाणं तेच वाक्य पुन्हा एकदा येईल. बघा काय घडलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. इथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. झेल सुटलाय. टांगा पलटी घोडा परार. चेंडू सीमारेषा पार चौकार. वेलकम दादा, सुस्वागतम. आपण उपस्थित राहिलात, वेळेतला वेळ काढून आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. 16 धाबा फलकावरती 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. ओ पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. लॉंग 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 अँड लॉंग स्ट्रॉंग हिट सिक्सर. What a shot! Beautiful batting by Ajay Mohite. He's looking now very dangerous. 21 पर पहुंच चुके. एक्शन रिप्ले देखिए, क्या शॉट मारा है. उड़ी 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 और गेंद जाके दर्शक दीर्घा में जुड़ी. क्या शॉट है. टूर्नामेंट का सबसे लंबा छक्का. मैग्निफिसेंट बैटिंग. ओ इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. क्या बैटल चल रहा है. फाइनल का मैच है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. अजय मोहिते 21 पर के अंदर अजिंक्य बीच मैदान पर है. इस ओवर में 2 चौके 1 छक्का, वाइड बॉल, बिंदी गेंद और बहुत सारी चीजें हो रही है. इवेंट पिल ओवर बीच मैदान पर चल रहा है. विजय आणि पराभवाच्या जर मध्ये कोण उभा असेल तर त्याचं नाव अजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा व्हॉट अ कॅच. महत्वाचा झेल. मैदानाच्या आतमध्ये अजय मोहिते झालाय फेल. महत्वपूर्ण विकेट आणि त्यानंतर महत्वाचं इम्पॉर्टंट सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ओहो, जबरदस्त. काय कमबॅक. प्रतिस्पर्धी संघाला शिकवायचा आहे धडा. म्हणूनच तर म्हणतो ना, बिंदास लढा. बिंदास लढतायत. परत एक वेळा कमबॅक केलाय अजिंक्य जाधव. त्यानंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. और मोबाइल चलाने के लिए चाहिए नेट. मोबाइल चलाने के लिए चाहिए नेट. अगर ये मैच जीतना है तो आपको चाहिए विकेट. विकेट मिला और वो भी किसका विकेट है. जो डेंजर मैन बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. तेजस खारे, रविराज बीच मैदान पर है. अजिंक्य को विकेट मिला, लेकिन इस ओवर में 15 रन और 1 विकेट. 2 ओवर के बाद 22, 2 विकेट के नुकसान पर. शाम का 17, ढलता हुआ सूरज, कम होती हुई रोशनी. ये आने वाली शाम किसके नाम. करार तालुका प्रीमियर लीग का 2026 फाइनल का मुकाबला. शुभ प्रेमी और साई दीपक फाइटर. तकड़ा मुकाबला, इंटरेस्टिंग मैच है. 2 ओवर की कहानी समाप्त हुई है. अभिराज 22 पर 2. 38 धाबांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकता आणि ते प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना 13 धाव गतीने अजूनही सामना बनवायचा. 18 बॉल आणि 38 धाबांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आणि प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक क्रिकेटवरती अगदी क्रिकेटचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक आहेत सुज्ञ आणि दर्दी, म्हणून त्यांनी केली गर्दी. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे आपण म्हणतो की अनिश्चिततेचा उत्सव आहे आणि तो उत्सव पाहण्याकरता कराड तालुका प्रीमियर लीग 2026 पाहण्याकरता हे तमाम प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नक्कीच प्रेक्षकांनी ही स्पर्धा उचलून धरली आहे. पुढचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा बॅटची कडा. आणखीन एक विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरी विकेट आले. कमबॅक होतोय. कमबॅक झालाय आता अजिंक्य जाधवचा. 2 विकेट आतापर्यंत आल्यात. विकेट गमावली आहे. हॅट्रिक आली तर 2100 रुपये. डॉक्टर सचिन लोखंडे महावीर हॉस्पिटल, डॉक्टर लोखंडे यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक. हे विहंगम दृश्य आपण पाहू शकता. मेगा फायनलच्या मॅच साठी भूमिपुत्र मैदान कोपरखरेने. अगदी आपण पाहिलं गेलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून या मैदानाला पाहिलं जातं आणि त्याचं हे 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह टीमच्या माध्यमातून दृश्य आपण पाहतोय. खूबसूरत नजारा है. दर्शक काफी संख्या में मौजूद है और गेंदबाजी करने गेंदबाज अपनी पूरी मां पर तैयार. हवा में खेल दिया. एक्स्ट्रा कवर पर गेंद के नीचे खिलाड़ी. हैट्रिक बॉल. ओ माय गॉड. सबके ऊपर, सबके जो चेहरे की तरफ देखे, सबके हाथ देखे. कहा है सर के ऊपर हाथ है. ये मैजिकल बॉल था. अगदी आपण पाहायला गेलं तर विकेट किपरच्या मागे रोहित पाटील यांनी देखील डोक्याला हात लावलाय. त्याला देखील माहित होतं की ही कॅच कुठेतरी महत्वाची होती आणि हा विकेट देखील महत्वाचा होता. बॅटर अगदी शेवटच्या मोमेंटला बघा.
उलट्या दिशेने पकडण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि तिथे पुन्हा एकदा जीवदान प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. हो यावेळेस फटका फसलाय, पुन्हा एकदा चान्स, बॉल हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी आणि आता इथे मिळते विकेटची हमी. बॅटर आउट. तो 24 रन 4 विकेट के नुकसान पर फाइनल का मुकाबला आप बीच मैदान पर देख रहे हैं. बॉक्स में मैनेजमेंट गुरु व सागर दादा पाटिल और दीपक दादा लोखंडे, बाबा सुबागल. क्या जबरदस्त आयोजन करार तालुका प्रीमियर लीग 2026 का, और ये ग्रैंड फिनाले सेलिब्रेशन हो रहा है बीच मैदान पर. और मैं डगआउट को देखना चाहूंगा इस वक्त. डगआउट देखिए, डगआउट में क्या माहौल बना हुआ है. साई दीपक फाइटर का जो ये डगआउट है, आतापर्यंत झालेली गोलंदाजी, झालेली कामगिरी बाबाने तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. येस, या ठिकाणी कॅश प्राइज झालंय सिद्धार्थच्या गोलंदाजीसाठी समर्थ युवराज वीर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज ते आपण त्यांच्याकडून स्वीकारायचं आहे. आणि महत्वाची माहिती म्हणजे सलग 4 वर्ष 4 चॅम्पियन आपल्याला पाहायला मालक. 5व्या वर्षी नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार का, पाहायचं आहे. बिल्कुल इसके ऊपर निगाह रहेगी. बहुत अच्छी गेंद थी और अपने फॉलोथ्रू में रोकने की कोशिश, हाथ लगा है. इस तरह कवर के खिलाड़ी गेंद को रोकेंगे. मजा आ रहा है दर्शकों को. सिद्धार्थ, ये कम बॉक्स है, ड्रोन व्यू आपके लिए बिल्कुल क्या जबरदस्त है. लाइव टेलीकास्ट 22 यार्ड. इन्होंने भी इस टूर्नामेंट को प्रोफेशनल बनाने की पूरी कोशिश की है. ये हमारे स्कोरर, कमेंटेटर, कम बॉक्स, यहाँ सागर दादा भी है. ये सागर दादा आप देख रहे हैं, सागर दादा आपके स्क्रीन पर और खूबसूरत नजारा. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर अमित राज या बॅटचे ओनर अमित राज दादा चव्हाण यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम अमित राज दादा. विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनापासून स्वागत, सुस्वागत. आदरणीय प्रकाशजी शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून या कॅच साठी आपण पाहिले तर 500 रुपयाचं प्राइज आलंय. प्रकाश दादा शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून थँक्यू. चैलेंजिंग ओवर आना बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, बहुत कुछ आना बाकी है. लेकिन इससे पहले 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे, सबसे बड़ी बात है. और ये सेलिब्रेशन आप देख रहे हैं साई दीपक फाइटर टीम का. इनके समर्थक भी बहुत खुश है. बीच मैदान पर चर्चा जारी है, समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे. मैच की अगर बात करें तो रन संख्या 24 रन जीतने के लिए 60 चाहिए. 24 for 5, 13 के अंदर में 36 ये आंकड़े बता रहे. बल्लेबाज मैदान के अंदर नए आए हैं और ये खूबसूरत नजारा मंच है. कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026 का खूबसूरत मंच है, बड़ा मंच है. तो बड़े मंच पर बड़े सरपंच की भी जरूरत है. क्या यहाँ नया चॅम्पियन मिलेगा, इस सवाल का जवाब आपको मिलने वाला है. अगदी 13 बॉल 36 ची गरज. षटकाच्या सुरुवातीला सामना वाटलं होतं शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रमी संघाच्या बाजूने जाईल की काय, पण षटक सुरू झाल्यानंतर अक्षरशः सिद्धार्थ जाधवने अक्षरशः धावा रोखल्यात आणि विकेट सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 13 बॉल 36 ची गरज सामना जिंकण्यासाठी आणि नवीन बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये. स्पॉट नाना आ गए भाई, आपके ऊपर सबकी निगाह रहेगी. पहली गेंद बिंदी गेंद है उनके लिए. बहुत अच्छी गेंदबाजी, 12 गेंदों का खेल, 36 रनों की जरूरत है. इस मैच में मजा आएगा क्योंकि अभी इस गेंद के बाद, जो बिंदी गेंद के बाद 50-50 ओवर आने वाला है. कराड़ तालुका प्रीमियर लीग 2026. एक छोटा सा ब्रेक के बाद आपको बताएंगे 50-50 ओवर की कहानी. रुकिए आप, क्योंकि रुकना पड़ेगा. मैच शुरू करना है, मैच शुरू करना है. मैच शुरू करना है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला, ज्यादा चर्चा ना करें. शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है और सूरज की रोशनी कम हो रही है. तो मैं दरख्वास्त करना चाहूंगा, प्लीज दोनों टीमों के लिए दरख्वास्त करना चाहूंगा, मैच जल्दी शुरू करें. देखिए इस वक्त शिवप्रेमी 24 for 5, साई दीपक 28 for 1. ये कंपैरिजन है. और साई दीपक फाइटर की अगर बात करें तो 4 से आगे थे. 5 विकेट अगर यहाँ गिरे हैं इस मुकाबले में शिवप्रेमी टीम के, तो 4 अतिरिक्त विकेट गिरे. ये कंपैरिजन आपके स्क्रीन पर.
24 for 5, समय ज्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए, फेयर क्रिकेट खेलनी है। पिछले 15 गेंदों की कहानी जिसमें 4 विकेट, 2 चौके, 1 छक्का, इव्हेंटफुल पूरी तरह से इव्हेंटफुल। 24 for 5, जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा। 132 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये, 143 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये। हल्ली एका जो का आपल्याला या ठिकाणी मिळतो, कारण फायनलचा मॅच आहे। शेवटचे काही क्षण, 12 चेंडू शिल्लक आहेत, धाव संख्या 24 ला 5, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित। हृदयाची धडधड वाढणार का? हृदयाची धडधड वाढणार का? सामना सुरू करा, सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका। ड्रोन व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय, ड्रोन व्ह्यू विहंगम दृश्य, भूमिपुत्रचं मैदान सजले। कराड तालुका प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी गाजले, यात काही शंका नाहीये। आज कोणाचं नाणं खणखणीत वाजणार ते देखील पाहूया। 12 चेंडू 36 आहे आणि 50-50 ओव्हर मैदानावरती। पहली गेंद टप्पा खाते नीचे रही है और डगआउट में तालियों की आवाज। एक तो 10 बनाने हैं, मेरे हिसाब से अब 10 से ज्यादा आपको बनाने पड़ेंगे क्योंकि टारगेट से थोड़ा दूर जा रहे हैं। पहली गेंद बीती गेंद, अच्छा स्टार्ट गेंदबाज द्वारा। नक्कीच पहिला बॉल थोडासा टप्पापर्यंत खालती राहिलाय, पहिला बॉल डॉट बॉल आलाय, 10 धाबांची आवश्यकता आहे, चॅलेंजिंग ओव्हर आहे, चॅलेंज करावं लागेल आणि जिथे आपण पाहायला गेलं तर मोठ्या फटक्याची गरज आहे। 11 बॉल 36 धाबांची गरज। पुढचा बॉल ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय, क्षेत्ररक्षक जातात बॉल पर्यंत, अजिंक्य आहेत फेकी केली आहे, तिथे आपण पहा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, इथे काय घडलंय, विकेट सॅक्रिफाईस होते का? परंतु यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 2 धाबा झटपट पटापट, अगदी 2 धाबा घेतल्या गेल्यात। काय घडले नाही, काय बिघडलं विचारा। काय घडलं नाही, बिघडलं विचारा। जिथे बॅट्समन सॅक्रिफाईस म्हणजे विकेट द्यायला तयार होता ना, तिथे तुम्ही त्याला सांगितलं जा अजून एक संधी तुला देतो, एक संधी तुम्हाला देतो। आता पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा, 8 धाबा तुम्हाला अजूनही करायच्यात। महत्वाचा सामना 26 ला 5 स्थिती आहे मैदानावरती। 10 बॉल 34ची गरज। तिसरा बॉल पूल केलाय, जागा बनवत असताना अगदी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर। जबरदस्त हुक पाहायला मिळाला, अगदी आपण पाहायला गेलं रविराजचा हुक होता आणि तिथे धावा 6 बुक करत असताना मात्र हा फटका जबरदस्त। बल्लेबाज को लगे रनों की भूख, इन्होंने शॉट खेला चाबुक और बल्लेबाजी बिल्कुल हो रही है जापुक झुपुक जापुक झुपुक, मजा आ रहा है। मैच समाप्त नहीं है, 8 रन आपने बनाए, 2 और बनाने हैं। ये टारगेट 10 रनों का टारगेट। अभी सामने जो टारगेट है वो अलग है। बहुत अच्छा मुकाबला, शानदार मैच मैदान के अंदर। स्कोर 32 पर 5। शॉट पिच गेंद बैक पर चले गए, ऑन साइड पर पूर किया, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। गेंद और बल्ले के बीच चिड़िया जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग। बल्लेबाज रविराज आउट, रविराज आउट, विकेट गिर गया, दबाव बढ़ गया, मजा आएगा मैच में। विकेट आली आहे, षटकार ठोकला, परंतु त्यानंतर पहा कमबॅक, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये, उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाही। बॅटर आउट आणि हा डगआउट मध्ये सेलिब्रेशन पहा, जबरदस्त कॅच इथे पकडले। चला नवीन बॅटर या लगेच आणि मॅचला थोडस स्पीडअप करूया। अगदी फ्लॅश लाईट मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय हा सामना। संध्याकाळच्या सत्रामध्ये 8 बॉल, आता 28 करच्या टीमची धाव संख्या 32, परंतु ही चॅलेंजिंग ओव्हर आहे, इथून समीकरण थोडस चेंज होऊ शकतं या बॉल वरती। पाहूया तुफान गर्दी प्रेक्षक आपण पाहू शकता सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत। 8 चेंडू 28 आहेत या ओव्हर मध्ये, आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 8 आलेले आहेत। सामना अतिशय महत्वाचा, जास्त वेळ घेऊ नका। कराड तालुका प्रीमियर लीग 2026 चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय। 32 ला 6 मंगेश मैदानावरती, नवीन बॅट्समन निरंजन मैदानावरती दाखल झालाय। अफलातून खेळ, टप्प्यापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे, टाळ्यांचा गजर होतोय, हजाराच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर। 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला, 8 धाबा धावफलकावरती आहेत। चॅलेंज अत्यंत महत्वाचं आहे, या 2 धाबा तुम्हाला करावे लागतील, नाहीतर तुम्ही केलेल्या मेहनतीवरती पाणी देखील फिरलं जाईल। कराड तालुका प्रीमियर लीग 2026 अटीतटीचा सामना, फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे निरंजन, क्रमांक 8 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय। ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आणि सामन्याचं चित्र बदललंय, सामन्याचा रंग बदललाय। पंचांचा इशारा, वाईट बॉलचा इशारा, चेंडू सीमारेषा पार जातोय चौकारा करता। हा चौकार नाहीये, हा पंज आहे, तो भारी पडू शकतो।
नक्कीच आपण पाहायला गेलं तर चौकार आलाय या बॉलवरती संधीचा घेतला फायदा आणि बॉलला सीमा पार पाठवताना घेतला हातात कायदा. रिव्ह्यू घेतला गेलाय. आतापर्यंत टीव्ही अंपायर या मॅच मध्ये कुठेही बघायला नाही मिळाले, पण पहिल्यांदाच या ठिकाणी टीव्ही अंपायर आलेले आहेत. या चित्रपटामध्ये, या सुपर चित्रपटामध्ये आपल्याला कहाणीमध्ये ट्विस्ट देखील बघायला मिळतोय. आता पंच आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. टीव्ही अंपायर टीव्ही अंपायर आलेले आहेत. चॅलेंज केलं गेलेलं आहे. वेळ देखील महत्वाची आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये आम्ही ते सांगतो की तुम्ही वेळ फेअर क्रिकेट दोन्ही संघांनी खेळायचंय. चॅम्पियन बनायचंच आहे, दोघांपैकी एकाला चॅम्पियन बनायचंय, परंतु या ठिकाणी मावळणारा सूर्य तो आपल्याला थांबवता येणार नाहीये. त्यामुळे आता बघूया पंचांचा इशारा अत्यंत महत्वाचा आहे. 32-6 आमच्या बरोबर अभिराज आहे. अभिराज, काय वाटतंय? काय हृदयाची धडधड वाढली का? धडधड आता नक्कीच वाढली आहे. तोपर्यंत फिल्डिंग सजवून घ्या, आम्ही डिसिजन कळवतो. तोपर्यंत फिल्डिंग सजवून घ्या टीम, आम्ही डिसिजन लगेच कळवतो. व्हाईट बॉल आहे, फिल्डिंग लगेच सजवून घ्या. थँक्यू सो मच. सामना लगेच सुरू ठेवा, क्षेत्ररक्षण सजवून ठेवायचं, कारण डिसिजन येणार आहे. 37-6 आणि या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलेलं आहे. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 पिक्चर आहे सुपर हिट. व्हाईट बॉल मुळे आलं या चित्रपटामध्ये. आता पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे आणि हा पिक्चर सुपर हिट, यात काही शंका नाहीये. 37-6 7 बॉल 23 धाबांची गरज. अब की बार किसकी बनेगी सरकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायचं आहे. 7 बॉल 23 महत्वपूर्ण बॉल या मॅच मध्ये. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने डॉट बॉलची सांगता. 6 बॉल 23 ची गरज आणि आता आपण 50-50 ओव्हरचं चॅलेंज आपण इथे कॅल्क्युलेशन करूयात. अभिराज, महत्वाचं म्हणजे काय, जो व्हाईट बॉल आला ना त्यामुळे सामना आणखी रोमरसेक झालाय. क्षेत्ररक्षण लावून ठेवा, टीम मिटिंग करू नका. चला टीम, फिल्डिंग सजवून घ्या. मी विनंती करेल, जास्त वेळ नाहीये. लगेच गोलंदाज आपण तयार करा आणि लगेच फिल्डिंग सजवून घ्या. टीम, चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. 6 धाबा ऍड केल्या जातील. टोटल 43 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 17 ची गरज सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. रिक्वेस्ट आहे आपल्याला, दोन्ही संघांनी फेअर क्रिकेट खेळायचं आहे. जर बॅट्समन आउट झाला तर लगेच यायचंय. जर बॅट्समन या ठिकाणी आउट झाला तर सेलिब्रेशन करू नका, शेवटी सेलिब्रेशन करायचंय. जे काय आता आपल्याला करायचं शेवट करायचंय, जेव्हा विजयाचा गुलाल उधळला जाईल तोपर्यंत आता मैदान टीम मिटिंग करू नका, सेलिब्रेशन करू नका. महत्वाचा मॅच आहे. 6 चेंडू 17 फायनलच्या मॅच करता आकडा काय आलाय? 6 चेंडू 17, 6 गेंदे 17 और किसके लिए है खतरा? आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए 6 गेंदों में 17 चाहिए. दर्शक जो है ना धीरे धीरे जो बैठे हुए थे वो खड़े हो चुके हैं. क्या मैच चल रहा है, गेंदबाजी करने गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट, ऑन साइड पर गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट. सफलता मिली है. 5 गेंदे 17 रनों की जरूरत है. येस, पहिला विकेट इथे मिळालाय. 6 बॉल 17 ची गरज असताना स्पॉट नाना बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नाना आज कुछ नहीं कर पाए, ना फील्डिंग अच्छी कर पाए ना बल्लेबाजी. स्पॉट नाना आज डगआउट की तरफ चले गए. बहुत महत्वपूर्ण सफलता मिली. बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके. चला आपापल्या जागेवरती सर्व खेळाडू या. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. मैंने पहिले का की 17 ही तो खतरा है. स्पॉट नाना के लिए वो खतरा था. खतरा भेटलाय. 5 बॉल 17 ची गरज. आता जे प्रेक्षक बसले होते ते उभा राहिले, जे निघाले होते ते पुन्हा माघारी आलेत. इथे 5 बॉल 17 ची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. कमाल का मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बोलिंग मार्ग पर तैयार. ऑन साइड पर खूबसूरती के साथ खेल दिया. पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, छोड़ दिया कैच. बैल पण गेलो आणि बैलाचा कासरो पण गेलो. चेंडू सीमारेषा पार चौकार. जबरदस्त. आणि आता गणेश आल्याने गणेश हेच सांगत असेल, कॅप्टनच्या विश्वासाला जाऊ देणार नाही मी तडा. कॅप्टनच्या विश्वासाला मी जाऊ देणार नाही तडा. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझा संघर्षाचा लढा. गणेशने सुरू केलाय राडा. मैदानामध्ये राडा सुरू झालाय. काय मॅच आहे आपल्याला बघायला मिळते. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक 4. जिंकण्याकरता आवश्यकता समीकरण 13 धावांची आवश्यकता. त्याला बॉलची आवश्यकता आहे. बॉल पण परत आलेला नाहीये. काय मॅच आहे. संध्याकाळचं सत्र. डूबता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल सबके मन में है. कराड तालुका प्रीमियर लीग का 2026 बॉल. पुरानी गेंद चाहिए, पुरानी गेंद. चले मैच कंटिन्यू करना है. मोमेंटम आपके पास है.
बहुत ही क्रुशियल मुकाबला, बॉल मैदान के अंदर चला गया, पण प्रेक्षक कराड तालुका प्रीमियर लीग 2026चा फायनलचा मॅच तुम्ही बघताय, तुम्हाला आवडला असेल ना तर मला फक्त एकदा टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, टाळ्यांचा गजर करणं गरजेचं आहे. करेंसी के लिए पाउंड चाहिए, क्रिकेट के लिए ग्राउंड चाहिए. अगर मुकाबला रोचक है तो दोस्तों आपके तालियों का साउंड चाहिए. क्या मुकाबला चल रहा है. 4 बॉल 13. अवे फ्रॉम द बॉडी पासून टाकलेला दूर बॉल आणि ते डॉट बॉल नंतर आता मॅचचं समीकरण बदललेलं पाहायला मिळतंय. जी हाँ, कमाल का मैच है. कभी धूप है तो कभी छाया, यही तो इस खेल की है माया. कराड तालुका प्रीमियर लीग 2026 3 गेंदों का खेलाना बाकी है, 13 रनों की जरूरत है. स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए गणेश ऑन साइड पर खेल दिया, शॉट अच्छा, पीछे खिलाड़ी लपक लिया कैच, बल्लेबाज आउट. 3 गेंदों में 13, 2 गेंदों में 13. क्या मैच है यह प्यारा, शानदार मुकाबला बीच मैदान पर. कोई लड़की से बहुत ही जबरदस्त मुकाबला. ड्रोन मूव देके टप ऑफ टप के बाहर था, ऑन साइड पर खींच के मारना चाहते थे, मिड विकेट पर गेंद चली गई. अगर मुकाबला टाई हुआ, देखिए अब एक तो टीम शिवप्रेमी चाह रही हम जीते, चैंपियन बने. साई को लग रहा है, साई दीपक को लग रहा है और उनको लग रहा है कि हम जीते. लेकिन दर्शक क्या चाह रहे हैं, दर्शक चाह रहे सुपर ओवर. मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर ओवर, सुपर से ऊपर वाला खेल. बॉल डॉट है, बहुत अच्छी गेंद. एक गेंद में 13 रनों की जरूरत है. तो इस मुकाबले में साई दीपक फाइटर, जिनके ओनर जहां बैठे हैं वहां से नहीं हिले. एक गेंद अभी भी बाकी है. एक बॉल बाकी आहे आणि संत बाळूमामा वॉरियर संघाचे संघ मालक यांच्याकडनं दिनकर शेवाळे यांच्याकडनं रोहित पाटील यांच्यासाठी 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. संत बाळूमामा वॉरियर संघाचे दिनकरजी शेवाळे साहेब यांच्याकडनं 25,000 रुपयाचं पारितोषिक. आता एक बॉल 13 धावांची गरज आहे, एक चेंडू 13 धावा. संघर्ष करत ही मॅच अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये. शेवटचा बॉल, एक चेंडू 13 धावांची गरज आहे. जी हाँ, इस वक्त बहुत ही शानदार प्रदर्शन साई दीपक फाइटर टीम कर रहा है. और से पर खेलने की कोशिश, बल्लेबाज बीट हुए हैं. काम ऐसा करो कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. ये जिंदगी तो सब कुछ काट लेती है, जिंदगी ऐसे जो कि मिसाल बन जाए. कांग्रेचुलेशन साई दीपक फाइटर्स, कांग्रेचुलेशन. येस डीजे मावळे आम्ही साई दीपक फायटरचे अनोखा आमचा डाव, नातं आमचं कराड तालुका प्रीमियर लीगशी. अरे कशाला नडता राव. अप्रतिम महत्वाचा सन्मान या सोहळ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घेतला जाणार आहे. आदरणीय दीपकदादा लोखंडे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय बाबासाहेब बागल साहेब, आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपल्या दोघांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मी विनंती करेन सन्मान करण्यासाठी दादा आपल्या शुभहस्ते सन्मान. रयत संघटना अध्यक्ष, त्याचबरोबर रयत साखर कारखाना चेअरमॅन, जिल्हा परिषद सदस्य व तसेच कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर सप्तपदी आमदार यांचे सुपुत्र म्हणजे सन्माननीय आदरणीय उदयसिंह पाटील साहेब यांचा सन्मान या अतिथीमध्ये घेतला जातो. आदरणीय दीपकदादा लोखंडे साहेब विनंती करेल, बाबासाहेब बागल साहेब विनंती करेल, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वात महत्वाचा सन्मान होतोय. सन्माननीय आदरणीय उदयसिंह पाटील साहेब यांचा हा सन्मान संपूर्ण कराड दक्षिणचा सन्मान, कराड तालुक्याचा सन्मान, अर्थातच आपण पाहिलं तर आतापर्यंतच्या कार्याचा